कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो निशी, काय झालं? काय नाही। नक्की? हे घे तुझ्यासाठी। हे काय? तुम्ही आलात म्हणून पार्टी आहे, सो पार्टी तुला गेस्ट भेटायला येणार, सो हे माझ्याकडून तुझ्यासाठी। छान दिसेल तुझ्यावर। साडी आहे? सर मला साडी चढण्यासाठी घेऊन जाणार होते आता। एक मिनिट मी सांगते, यात साडी नाहीये। साडी काय तू नेहमीच नेसतेस, म्हणून हे जरा काहीतरी हटके। म्हणजे ये पण सांग तरी। ये तर तू इकडे ये, इथे थांब, डोळे बंद कर तू। अगं पण सरप्राईज आहे, डोळे तर बंद कर। हो करते। हा काय आणलंयस तू? हॅव सम पेशन्स। उघडू का? नाही, थांब जरा, उघड आता डोळे। आर यू इन्सेन? हा ड्रेस मी तुझ्यासाठी स्पेशली शिवून घेतला होता आणि तू असंच ठेवून दिलास? घालायचा नाहीये तर नको घालूस, पण तू असंच ठेवून दिलास। सॉरी अगं, खरंच सॉरी। म्हणजे मी हे असे कपडे कधी घातले नाहीयेत ना, मी स्वतःला आरशात बघून मला काही कळलंच नाही। हे खूप तोकडे कपडे आहेत, मी सॉरी, खरंच सॉरी। आता सॉरी बोलून काय होणार आहे? तुला ना निशी चांगल्या गोष्टींची किंमतच नाहीये। असं नाहीये निकिता, एकदा ऐकून तरी घे माझं। काय करू मी आता? या बघ चारू, तुझं नाटक करून झाली असतील तर माका सांग, माका उशीर होता, माका जाऊचा। नाही तर काय, हे काय ते पटपट बोल, मला लवकर जायचंय। बरोबर आहे तुमचं, मी जे वागते ते तुम्हाला खोटंच वाटणार, पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलते। मला एक संधी द्या, मला माझी चूक कळली आहे आणि ती सुधारायची मला एक संधी हवी आहे। मंजू आत्या, तू तरी माझ्यावर विश्वास ठेव ना ग। तू मला लहानपणापासून ओळखतेस ना, मी लहानपणापासूनच खूप हट्टी आहे। मला हवं ते नाही मिळालं तर ते मिळवण्यासाठी काही करत आले आतापर्यंत। आठवत आहे ना तुला, मी लहान असताना एका छोट्याशा खेळण्यासाठी मी माझ्या भिंतीला डोकं आपटून घेतलं होतं। तुम्ही मला किती समजावलं, किती समजून घेतलं, तरी तुम्ही माझे सगळे हट्ट पुरवत आलात। पण आता मला माझी चूक समजली आहे। म्हणजे ते मला एकदा माफ कर। अजूनही तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर माझा खरेपणा पटवून द्यायचा माझ्याकडे दुसरा मार्ग आहे। चारू, अरे देवा, आता कुठे गेली ही मुलगी? उमा, मी डबा घेतला। बरोबर, निघतो। होय, सावकाश जा। येतो। ओगी चल माझ्या बरोबर। चारू, अगं चारू काय करते? चारू अगं खरी घेऊन जातो का? चारू थांब। चारू हात सोड बघू आधी।
दादा प्लीज मला थांबवू नका, मला माहितीये मी काय करते. काय करतेस चारू? मावशी बघ नाही कशी वागते. चारू प्लीज सोड. काय करतेस चारू? सोड दे का. सगळ्या गोष्टी एकदाच्या संपून टाकणार आहे. मला आता नाही सहन होत आहे. चलो अरे चारू काय चला. सोड चारू. अगो चारू. चारू या काय करतास? को चारू, हे काय इकडे कशा काढलंस तू? मी ओवीला इथे आणलंय कारण तिची जागा ह्या घरात आहे. आणि ती तिला दिल्याशिवाय माझ्या चुकांचं प्रायश्चित्त नाही होणार. तुम्हा सगळ्यांना वाटत होतं ना की मी ओवी आणि श्रीनूच्या मध्ये येते, तर मी आज हे सगळ्यांसमोरच सांगते की मी यापुढे या दोघांच्या प्रेमाच्या आड येणार नाही. ओवी, तुझं प्रेम आहे ना श्रीनूवर, मग तुम्ही दोघं खुशाल लग्न करू शकता. चारू, रोज एक नवीन नाटक करायचं असं काही नियम आहे का तुझा? मी हे सगळं नाटक करते असंच वाटणार तुला, कारण मी इथे आल्यापासून तुला फक्त आणि फक्त त्रास दिलाय. तुम्ही दोघं एकत्र येऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले. ओवी, तुझ्या मागे तर मी हात धुवून लागले होते. मला कळतच नव्हतं की किती चुकीचं वागते. स्वार्थी झाले होते ना, पण आता मला माझी चूक कळलीये. हिसकावून काहीच मिळत नाही. प्रेमाने सुद्धा जग जिंकता येतं. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. आणि मी इथे आल्यापासून सगळ्यांचा नुसता राग राग केला. आणि तू ओवी, तू सगळ्यांना प्रेम दिलंस म्हणून तुझ्या वाटेला प्रेम आलं. माफी मागायची माझी लायकी नाहीये, पण तू माझ्यासारखी नाही आहेस. तू मला नक्की माफ करशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.